तर तुम्हाला म्हटलं होतं ना की यूट्यूबवर दाखवू म्हणून आपण ब्लॉग की आमच्या घरी कोणती कोणती झाडं आहेत. तर चला आज मम्मी तुम्हाला झाडं दाखवते. मम्मी दाखवायची का झाडं? हो दाखव ना बेटा. पा हा आहे मनी प्लांट. आमच्या इथं लोखंडाचा खांब आहे ना त्याला मम्मी हे असं नारळाचं कोण बांधलं? अगं याचे जळ असते ना ह्या अशा याला ह्या जळ मग मूळ हे मूळ असं याच्यात जाते म्हणजे हा लोखंडाचा गरम होते उन्हाळ्यात तर हे झाड जळते म्हणून याच्यामुळे हे सुरक्षित राहते. आणि हे आहे शोचं झाड. पुन्हा हे आम्ही याला विंचू म्हणतो. आम्हाला याचं नाव काही माहित नाही काय आहे ते. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हे आहे त्याचं बी आणलं होतं बी टाकलं तर ते झाड निघालं. हे आहे शेवंती. पिवळी शेवंती आहे ही पण बीज टाकलं होतं. ही आहे आमच्याकडे पांढरी शेवंती. याला खूप फुलं आले हे त्याला पण आहे. हे आहे कलर. याच्यामध्ये 2 कलर आहे लाल आणि पिवळा. अच्छा हे कलर आहे. या झाडाला काही नाव नाही. नाव आहे पण आता नाव मला नाव माहित नाही काय म्हणतात ते. असं असे फुल आहे. आणि हे पण आहे. हे ऑनलाईन बोलवलं आजच पहिलं फुल उगवलं आणि दुसरं उगवत आहे. त्याच्यात कलर हे तुळशी होती पण तुळशी जडली. हे मग हे दुसरी तुळशी आहे. ही निघाली. ही आहे आणखी तुळशी राणी. पोपईचं पण झाड आहे बरं का. हे पोपई पण लागली आमच्या झाडाला. हे छोटं फुलं आहे. याचं खूप होतं पण आता हे तुटलं. कमी झाल्याचं प्रमाण. आणि हे आहे पांढरी शेवंती. पांढरी शेवंती भरपूर प्रमाणात लागलं आमच्याकडे. हे मोगऱ्याचं झाड आहे पण याला अजून फुलं लागायचे आहे. थोडीशी ऊन तपली म्हणजे लागला. आता मोसम बदललेला आहे ना वातावरण थंड आहे त्याच्यामुळे नाही. हे कशाचे झाड आहे? मोगरा. हे खालचे झाड. हे शोचे झाड आहेत. आपण इथं हा मटका काढून ठेवला. मटका हे झाडाला पाण्यासाठी म्हणजे याचा ओलावा असते ना तर चांगला राहते. यालाही हे 12 महिन्यातून एकच फुल येते असं बॉल सारखं मोठं ते झाड आहे. आणि हे शोचच आहे. फुलं नाही लागत त्याला? नाही फुलं नाही लागत. हे फुलं लागते पण ते वेगळे लागते तुऱ्यासारखे. हे आहे हे पिवळं. हे आपण तिकडे पाहिलं होतं ना तेच आहे. हे आहे आमच्या इकडे 2 प्रकारचे जास्वंद आहे. हा एक पिवळा आहे पिवळा फूल आणि त्याला आहे गुलाबी फूल. 2 जास्वंद आहे ते 2 प्रकारचे. असं काही नाही गाईज. मम्मी तुम्हाला हे करत आहे. 2 नाही आहेत 2 झाडं आहेत. 2 झाडाला मम्मीने एकत्र बांधलं म्हणजे ते असं दिसतं की एकच झाड पण एका झाडाला 2 कलरचे फुलं लागले. सच्चाई ओपन करते हो बेटा मैं. हे जांभूळचं झाड. आता हे एवढं झालं. फळं कधी लागतील माहीत नाही. कदाचित माझे नातू खातील फळं मला नाही मिळणार. हे आहे लाल जास्वंद. हे काय खालचं? हे ऑनलाईन बोलवलं होतं फुलाचे म्हणून पण हे आता पेरूसारखंच पानं दिसायला लागले पण बी वेगळं होतं. त्याच्या ऑनलाईनमध्ये होतं की फुलाचं बी आहे. आता माहिती नाही. ते तिथं जे कोपऱ्यात दिसत आहे ते हे आहे मोगरा. मोगरा फुल म्हणतात त्याला. मोगरा झेंडू म्हणून फुले यायचे आहे. तिकडले तोडले मी भरपूर होते. हे दाटी झाली त्याच्यामुळे तोडून टाकले. हे आहे गुलाब. हा असा गुलाबी तर एवढं झाड आहे. ह्याच पावसाळ्यात टाकलेले. हे सदाफुली म्हणतात याला. पांढरी आणि हे आहे तर याला फुलं खूपच छोटी छोटी येतात. याला कोणतं खत पाणी द्यायचं तर माहिती नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगा याला मोठं फुलीसाठी काय केलं पाहिजे. हे एवढे छोटे छोटे फुलं येतात त्याला. आणि हे तर मला माहिती आहे नको सांगू. हे आहे झेंडूचं झाड. काही नाही. हे अजून एक पोपईचं झाड आहे छोटं. हे बदामाचं झाड आहे. आणि तुम्हाला एक दाखवते. बदामाच्या झाडामध्ये पण मम्मीनं पक्ष्यांना खायसाठी असे मुरमुरे ठेवले. आणखीन काय काय आहे तर तांदूळ पण आहेत. आणखीन ती एक साईडला कसे उडीदची डाळ आहे वाटते ते. उडीद तीळ मूग असे ठेवलेले आहे. आणि पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी इथे पाणी याच्यामध्ये ते आंघोळ करतात मस्त.
आंघोळ करतात पाणी पिण्यासाठी आहे, पण पक्षी आंघोळ करतात. आणि इथं मम्मीला असं वाटतं की पक्ष्यांना घोसला केला पाहिजे, म्हणून घोसल्यासाठी मम्मीनं असं मडकं टाकून ठेवलेलं आहे. पण पक्षी काही घोसला करत नाही. एक वेळ दिली होते. अंदरून पाहून घ्या. ते तिकडे पण बांधलं, ते पक्ष्याच्यासाठी. हे पाणी आहे त्याच्यामध्ये. आणि हे पिंपळाचं पण झाड आहे घरी, छोटं मोठं झालं ते आता. आधी तर खूप छोटं होतं. आणि हे कोरफडचं झाड आहे. आणखीन मम्मी ते आपण लावलं होतं सीताफळाचं झाड, ते लहान आहे, छोटं आहे. कुठे? ते का कोपऱ्यात आहे, मोठं झाड. आणि आंब्याचं पण झाड होतं वाटते. हे आय थिंक आंब्याचं झाड आहे. हे ना आंब्याचं. आणि गार्डन मध्ये हराई पण आहे. घरी मोठं मुलं त्रास देतात. त्याला पेरू भरपूर लागतात मोठ्या प्रमाणात. 12ही महिन्यात पेरू असतातच. 12 महिने 2 वेळेचे फळं किती खाल्ले तरी आणखी छोटे छोटे लागणं चालूच आहे. आमच्या शेजारचे मुलं घेऊन जातात, शेजारी लोक घेऊन जातात भरपूर. तेव्हा असे फळं जवळजवळ हात पुरते असे दाट फळं आहेत, तरी अजून लागले. हे तर काहीच नाही. मम्मीनं पक्षी आणले तर आधी लवबर्ड होते घरी, तर मग लवबर्डसाठी हा पिंजरा, त्याच्या अंदर आम्ही बर्ड्स ठेवत होतो खूप सारे. तरी पण निदान 10-12 बर्ड्स होते. आमच्या घरी ससे पण होते, पण ते आता त्यांना वातावरण सूट नाही झालं, तर त्या कारणानं ते मरण पावले. म्हणून मग आम्ही काही परत लवबर्ड्स आणलेच नाहीत. पण तरी आता विचार चालू आहे मम्मीचा की मिठू आणायचा आहे ना मम्मी. मम्मीला मिठू पाहिजे. देशी पानचं झाड लावलेलं आहे. आता हे छोटे छोटे पान, जे हे कॅल्शियम याच्या भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे पानचं झाड लावलं मी आता सध्या काही दिवसापूर्वी. तुमच्या ओळखीमध्ये जर का छोटे छोटे मिठू असतील, म्हणजे जे लहान बाळ आहेत मिठू, ते सांगा. आणि एक आम्हाला कुत्र्याचं पिल्लू पण हवं आहे. तर जर ते कुत्र्याचं पिल्लू असं डोळे लावलेलं असेल, छोटंसं पिल्लू, तर ते आम्हाला हवं आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये असेल कुणाकडे, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हे तुरीच्या शेंगा लावल्या होत्या, पण तूर तर अजून काही एकही भेटली नाही खासाठी. लय मोठ्या लावल्या होत्या, पण काही भेटली नाही, तर मग ते काढून टाकलं. असं आहे आमचं छोटंसं गार्डन. तुम्हाला ओव्हरऑल दाखवून देते एकदा. दिसायला असं दिसते.